गाव तालुक्यातील चिंचाला या गावात अनधिकृत बियाण्यावरती कृषी विभागाने धाड टाकली। एसटीबीटी या कापसाच्या अनधिकृत बियाणाची विक्री सुरू होती आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस बियाणाचा सापळा रचून सगळा मुद्देमाल जप्त केलाय आणि दरम्यान आरोपी मात्र फरार आहेत। मारेगाव पोलिसात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात यवतमाळमधून आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। अनधिकृत कापसाच्या बियाणाची विक्री आणि टाकलेली धाड याबद्दल काय माहिती भास्कर? श्वेता, खरं तर हा सगळा जो गोरखधंदा आहे हा आजचा नाही आहे। गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे, ज्यावेळेस पासून महाराष्ट्रामध्ये एसटीबीटीची जी लागवड होत आहे। ऍक्च्युअली खरं तर म्हणजे एसटीबीटी ही अवैध आहे आणि तिला लावण्यात ती प्रतिबंधित आहे। अशा स्थितीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेश असो किंवा तेलंगणा असो किंवा गुजरात असो या राज्यातून एसटीबीटी येत आहे आणि अशाच प्रकारची बीटी यावर्षी सुद्धा मार्च पासूनच या बाजारपेठेमध्ये आल्याची आपल्याकडे माहिती आहे। दुसरं की काल रात्री एक कारवाई करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी एसटीबीटी जप्त करण्यात आलेली आहे आणि मात्र त्यातले जे आरोपी आहेत ते आरोपी अजून पसार नाही। यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या कारवाया झाल्या मात्र कृषी विभाग किंवा पोलीस अधिकारी मुळापर्यंत गेले नाही आणि त्यामुळे आरोपीचा जो शोध आहे किंवा ज्या ठिकाणून ती बाहेर निघते किंवा जिथं ज्या ठिकाणी उत्पादन होते त्या तिथपर्यंत ते अधिकारी जे आहेत ते पोहोचू शकले नाही आणि यात शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। बऱ्याचशा ठिकाणी एसटीबीटीच्या नावाने विकल्या जातात मात्र ती बोगस बीटी म्हणून या ठिकाणी आलेला आहे। यात शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन राहिलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्यात सुद्धा वाढ झाली अशा प्रकारचे शेतकरी नेते जे आहेत ते सांगत आहे। श्वेता, बरं भास्कर, धन्यवाद या माहितीसाठी।